बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबशी. बीड जिल्हा हा गेल्या 6 महिन्यापासून सरपंच या पदासाठी जी काही घटना आहेत, सरपंचाचे कारनामे म्हणून बीड जिल्हा अत्यंत महाराष्ट्रात नाही तर देशात गाजला. तसाच एक आदर्श सरपंच म्हणून रात्री घटना घडली आहे. आदर्श गावामध्ये चक्क महिलांना मारहाण केली आहे सरपंच आणि त्यांच्या टीमनं. नेमकं प्रकरण काय आहे, कुठलं आहे, कशी मारहाण झाली आहे, काय म्हणतात जखमी लोक, पहा तुम्हीच. कोणतं गाव आहे? वैजनाथ भगवान तांदळे सरपंच, त्याचं नाव वंजरवाडी. ही तुमचं वय किती आहे, नाव काय आहे? सरस्वती नाव आहे. 75 वय असं ना समिती सासन आली कपरी का देण्यात रथ का माणसं. कशामुळं मारलंय? कशामुळं नाही मारलं, त्यांनी इरबळ गावात झाडं लावले ह्याचे नारळाचे, आणि आम्ही गेलो ना तर आमचं लग्न होतं ह्याच्यातलं नात्यातलं. हे सगळे लग्नाला गेले ते तिथं माणूस गेलं नाही. मग 1000 रुपये मागाय गेले तर हे म्हणले देऊ का, आपलं सगळं काही जवळ असतील का, की लगेच शेड्या सुरू केलं की लगेच हाना माऱ्या की लगेच दगडून गुंडे काठ्यान पुराय. हे असं झालं. तोडून नेण्याचा प्रयत्न करीत होते. मी हात लावला तर त्यांनी माझ्या हातावर ते लोखंडी रॉड टाकले. मी वंजरवाडी गावची आहे. गावचे सरपंचांनी त्यांनी माझ्या मोठ्या भावाला फोन केला आणि ते डायरेक्ट काठ्यान ते घेऊन आले आमच्या घरी आणि आम्हाला मारहाण करायला लागले. मोठ्या भावाला माझ्या त्यांनी काठीने मारलं आणि आम्ही त्यांना सोडायला गेलो, त्यांनी आम्हाला पण मारलं काठीने. ह्याच्या की इतकी गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे वंजरवाडीची, की आत्ताच सिंदूर ऑपरेशन झालं आहे भारतामध्ये आणि सर्व सैनिकांची जिथं वाहवा करतात. आम्ही स्वतः माजी सैनिक होऊन ह्या देशाचं रक्षण करण्यासाठी स्वतः लढाईत सामील होण्यासाठी निघणारे सैनिक, आणि अशा एका माजी सैनिक कुंडलिक तांदळे हे वंजरवाडी 3 वर्षापूर्वी रिटायर्ड आले होते आणि ते आपल्या कुटुंबाबरोबर गावात राहत होते. आणि एका त्या गावच्या आदर्श सरपंचाने, गावातून नियुक्त झालेले लोकमतातून अशा सरपंचाने या माजी सैनिकाच्या कुटुंबाला बेदम मारहाण केलेली आहे. आणि कारण काय तर क्षुल्लक कारण आहे की गावामध्ये झाडे लावण्याचा प्रोग्राम ठेवला होता आणि ह्या कुटुंबाचं सैनिकाच्या नातेवाईकाचं लग्न असल्यामुळे हे लग्नाला गेले. फक्त विचारलं